येस, ऑनलाईन मेंबर्स, गुड मॉर्निंग. माझा आवाज येतोय का? हो येतोय सर. ओके, येस, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. सो लेट्स स्टार्ट विथ टुडे सेशन. ओके, लास्ट लेक्चर मध्ये आपण काय बघितलं होतं? पायथन डे 1 वॉज देअर. सो बेसिक अजेंडा डिस्कस केला होता पायथन रिलेटेड. And then we have discussed regarding the how to check version of Python, how to create a very first program hello. त्यानंतर आपण बघितलं की व्हेरिएबल्स काय असतात, व्हेरिएबल कशा प्रकारे स्टोअर करता येतात किंवा क्रिएट करता येतात, त्यामध्ये व्हॅल्यू कशी असाइन करायची, व्हेरिएबल कोणत्या वे मध्ये लिहिता येतो. ओके, हे पण आपण बघितलं होतं. त्यानंतर व्हरायटी ऑफ वेज टू डिक्लेअर अ व्हेरिएबल हे पण आपण बघितलं की लाईक इक्वल्सचा यूज करून किंवा कोमा दिल्यानंतर त्याच्यामध्ये कशा कशा प्रकारे तुम्ही व्हेरिएबल डिक्लेअर करू शकताय, हे पार्ट आपण काल बघितलेले होते. राईट. तर त्या सेशनला आज मी पुढे नेणार आहे आणि आपण डेटा टाइप्स पण बघितले होते, स्टार्ट केलं होतं फक्त. राईट. आणि आपण हे पण बघितलं की आपल्याकडे टाईप नावाचा एक कीवर्ड आहे, ज्याचा यूज करून बेसिकली आपण काय करतो, टाईप चेक करता येतो आपल्याला. इट वर्क्स लाईक अ फंक्शन ओनली, बट इट्स अ स्पेशल काइंड ऑफ कीवर्ड्स. ओके. सो आता आजचं जे सेशन असेल, आजच्या सेशनमध्ये आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहे रिगार्डिंग, वी आर गोइंग टू डिस्कस इन व्हेरी डिटेल रिगार्डिंग कंडिशनल स्टेटमेंट्स, स्ट्रिंग्स, ओके, अँड स्विचेस. आणि त्याचबरोबर आपण आयओ म्हणजेच इनपुट आउटपुट ऑपरेशन्स पण बघणार आहे. तर आज बऱ्यापैकी प्रॅक्टिकल राहील. ओके, नो थेरेटिकल पार्ट, मॅक्झिमम प्रॅक्टिकल पार्ट राहील. हा, मला एक तुम्हाला विचारायचं, तुम्हाला पीपीटी लागतात का शिकवण्याच्या आधी असं दाखवायला? आता माझ्याकडे नोट्स आहे, तुम्हाला असे पीपीटी लागतात का? नाही ना? हा, म्हणजे मी ते विचारतो का बरं, काही मुलांना काय होतं, असं वाटतं की ट्रेनर येतोय शिकवतोय तर मग प्रेझेंटेशन दाखवलं पाहिजे आधी, मग टॉपिक अजेंडा वगैरे वगैरे, असं हवंय का आपल्याला? हा, ठीक आहे. ओके, ठीक आहे. आपण आपल्या डे 1 वरती, सॉरी, आपल्या नेक्स्ट टॉपिक वरती मूव्ह करूया. ओके, ग्रेट. येस प्लीज. येस, बोला मॅडम. ओके, नो प्रॉब्लेम. ओके, सो पायथन मध्ये कोणते कोणते डेटा टाईप असतात? हा, तुम्हीच, दुसरं कोणी? इन मीन 3 तर रो आहे ते. काय क्वेश्चन होता? कोणते कोणते असतात? हा, इंटिजर, फ्लोट, स्ट्रिंग, कॅरेक्टर नसतो. हा, कॉम्प्लेक्स, बुलियन. ओके. ओके, व्हेरी गुड. व्हेरिएबल लिहिण्याच्या काय काय कंडिशन्स आहे? असं मला कधीच नोट पाहिलं ना का बघू. हा, सांगा मॅडम. सर्वात आधी काय हवंय? पहिला क्वेश्चन गेला, दुसरा चालू झाला. नाही, परत एकदा विचारतोय, व्हेरिएबल डिक्लेअर करण्याच्या काय काय स्ट्रॅटेजीज आहे, सांग बेटा. स्ट्रॅटेजीज म्हणजे कंडिशन्स काय काय, व्हेरिएबल जर लिहायचं असेल तर काय कंडिशन त्याच्यात? स्टार्टिंग नंबर, काय स्टार्टिंग काय हवाय? हा, स्टार्टिंग नंबरने होत नाही. अजून? हा, स्टार्टिंग मस्ट बी विथ कॅरेक्टर ऑर अंडरस्कोर. अजून? दोन जर वर्ड्स असेल त्यामध्ये गॅप चालतो का? येस, ऑनलाईन मेंबर्स, काय काय कंडिशन्स आहे? तर पहिलं काय आहे की नंबरने व्हेरिएबल स्टार्ट होत नाही, पहिले कंडिशन. दुसरी कंडिशन काय आहे? एक तर तुम्ही अंडरस्कोर यूज करू शकता किंवा कॅरेक्टर. तिसरी कंडिशन काय आहे? दोन वर्ड मध्ये गॅप नकोय. ओके, अंडरस्कोर किंवा तुम्ही कॅमल केस यूज करू शकताय. तिसरी कंडिशन काय आहे? व्हेरिएबल्स हे केस सेन्सिटिव्ह असतात, त्यामुळे ते लिहिताना तुम्ही व्यवस्थित कॉल केले पाहिजे. जर तुम्ही केस सेन्सिटिव्ह,
तुम्ही सॉरी तुम्ही व्हेरिएबलचं नाव जर ए दिलेलं आहे कॅपिटल ए आणि जर तुम्ही प्रिंट करताय स्मॉल ए करताय तर ते प्रिंट होईल का नाही. ओके, दॅट इज वॉट द कन्सर्ट इज ऑल अराउंड. ओके, हा खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे, हे लक्षात ठेवा. सो नाव लेट्स मूव्ह फॉरवर्ड. ओके, आणि आता आपण नेक्स्ट टॉपिक लर्न करणार आहे. ठीक आहे, मी कोणालाही रन टाइम विचारेल. ऑनलाईन मेंबर्स, मी कोणाचं नाव उद्यापासून कोणाचं पण नाव पुकारेल. ओके, झालेल्या टॉपिकचं एकदा रिकॅप करून येणं आवश्यक आहे. हे क्लिअर आहे सर्वांना? ओके, गुड, फाईन. सो लेट्स स्टार्ट विथ द वन. ओके, सो जस्ट मी ते फोल्डर ओपन करतोय. ड्रिफ्ट, दिस इज अवर बॅच. ओके, त्याचा आपण काल काय घेतला होता, डे वन. सर्व फाईल्स मूव्ह करूया. आता मी सेकंड क्रिएट करेल, डे 2. ओके, अँड लेट्स ओपन दिस वन विथ व्हीएस कोड. काल मी सांगितलं होतं की व्हीएस कोड मध्ये ओपनिंग कशी करायची, राईट? गुड. ओके, so now in today's day, first we are going to discuss regarding IO. IO म्हणजे काय? इनपुट आउटपुट. मराठीत मधला IO नाही. ओके, इनपुट आणि आउटपुट. सो आय विल जस्ट से IO.py. ओके, आता आतापर्यंत आपण इन आउटपुट बघितलेलं आहे. सो बेसिकली जर काही प्रिंट करायचं असेल तर आपण काय यूज करतो? प्रिंट, राईट? अँड देन वी पास सम डेटा इन इट. ओके, एक डेटा पास करतो. अँड नाउ वी कॅन सिम्पली रन दिस प्रोग्राम विथ दी वे. तर पायथनचा कोड कसा रन करायचा असतो? बेटा अजिन चष्मा घातलाय. पायथन. ओके, मॅक मध्ये 3. पुढे .py ने होतो का रन? फाईल नेम. ओके, पायथनची फाईल नेम. ठीक आहे, सो इट्स गोइंग टू बी IO.py. ओके, इट विल रन परफेक्टली. ठीक आहे, चालू लेक्चर मध्ये फक्त डोळे ओपन नका ठेवू, थोडं ब्रेन पण ओपन करून ठेवा. हा पॉइंट महत्वाचे. हा बेसिक कन्सेप्ट आहे. हे कन्सेप्ट जर लक्षात नाही राहिले आणि वायवाला हेच विचारतात, झालं तर मीच एक्स्ट्रा देणार आहे. मी डायरेक्ट 0 मार्क देऊन टाकेल. मी आत्ताच सांगून देतो. ओके, जर आलो तर, मला जर आन्सर नाही आले तर माझ्या इन्स्टिट्यूटला मी 0च देतो डायरेक्ट. कारण जर शिकवायला मी तर मला आन्सर लागते. ठीक आहे, सो here to print something, what we use? Print function. Okay, very simple. So let's say आता आपल्याला डेटा कलेक्ट करायचा आहे. ओके, बट डेटा कलेक्ट करण्याच्या आधी आपण एक कन्सेप्ट समजून घेऊया. कन्सेप्टचं नाव आहे टाइपकास्टिंग. ओके, हा, त्याच्या आधी एक कन्सेप्ट समजून घ्या. सपोज मला एक स्टेटमेंट आहे, लाईक बिलो इज ए कोड फॉर टाइपकास्टिंग. मला एक असं वाक्य द्यायचं होतं. ओके, बट आता बेसिकली हा सिंटॅक्स आहे का पायथन मध्ये? नाही. आणि हा एक स्ट्रिंग आहे, म्हणजे एक स्टेटमेंट आहे जे मला फक्त इन्फॉर्मेशन म्हणून फाईलमध्ये स्टोअर करायचं आहे. आणि असं खूप वेळेस होतं की जेव्हा आपण डेव्हलपमेंट करतो तेव्हा आपल्याला असे वेगवेगळे स्टेटमेंट्स लिहिणं इम्पॉर्टंट असतं. कारण की कधी कधी काय होतं की सपोज आता मी आज डेव्हलपमेंट करतो एखाद्या प्रोजेक्टमध्ये, तर सपोज मॅडमला अपॉइंट केलं, मी कंपनी सोडून दिली, तर ते जे कोड असतात ते कोड त्यांना समजले पाहिजे की याच्यामध्ये एक्झॅक्टली काय, कशासाठी हा कोड लिहिलेला आहे. तर यासाठी लँग्वेजेसमध्ये कमेंट्स असतात. ओके, कमेंट फक्त कोड रन नाही हो यासाठी नसतात. बेसिकली ते कशासाठी असतात? तुम्ही जे तुम्हाला जे एक्सप्रेस करायचंय त्या कोड रिलेटेड ते तुम्ही लिहू शकताय. सो टू गिव्ह अ कमेंट इन पायथन वी हॅव हॅश. पायथन मध्ये काय यूज करतो आपण? हॅश. तुम्हाला दिसतंय का? दिसत नसेल तर तिकडे शिफ्ट व्हा. दिसतंय ना? व्हेरी गुड. सो so in Python we have hash to provide a single line comments. Okay, आणि मॅक्झिममली ज्या कमेंट्स असतात त्या सिंगल लाईन किंवा मल्टी लाईन असतात. सो यू कॅन यूज दिस वन. याचा शॉर्टकट पण आहे, यू कॅन यूज कंट्रोल क्वेश्चन. ओके, त्याने ते टॉगल होतं. टॉगल म्हणजे काय? कमेंट आणि अनकमेंट होतं व्हीएस कोड मध्ये.
So you can use control and question mark. Okay, it's pretty simple. So आता नेक्स्ट पॉइंट जो आपण लर्न करणार तो आहे टाइप कास्टिंग. कोणता टॉपिक? सो काय असतं बरं टाइप कास्टिंग? येस, वन डेटा टाइप टू अनदर डेटा टाइप जर कन्व्हर्जन करायचं असेल तर काय यूज करतो आपण? टाइप कास्टिंग. ओके, आता टाइप कास्टिंग आपल्याला का लागते बरं? कन्व्हर्जनची आवश्यकता का पडते? डेव्हलपर लिहू शकत नाही का? आता जर मला माहिती आहे की ती स्ट्रिंग आहे, सॉरी तो इंटिजर आहे, मग मी इंटिजरच लिहिल ना तो. मग आपल्याला टाइप कास्टिंगची जरूरत का पडते? मी जावाचं काहीच घेणार नाही. जावामध्ये टाइप कास्टिंगची मिनिंग थोडी वेगळी पडते. मी फक्त आणि फक्त पायथनलाच कॉन्सन्ट्रेट करून चालणार आहे. ओके, हा मी थोडं कोरिलेशन सांगेल नंतर भविष्यामध्ये. तर बघा कधी कधी काय होतं, आता कायमस्वरूपी मला सांगा, युजर डेटा जे डेव्हलपर आहे ते डेटा स्टॅटिक टाकणार आहे का? नाही, तो डेटा कोणीतरी कुठून तरी येणार आहे. मग आपल्याला कन्फर्म हे माहित नसतं कधी कधी की डेटा हा त्याच पॅटर्न मध्ये येतो का. समजतंय? एक एक्झाम्पल घ्या. सपोज एक व्हेरिएबल आहे ए आणि त्याची व्हॅल्यू आहे 10. दुसरा व्हेरिएबल आहे बी आणि त्याची व्हॅल्यू आहे सपोज 20. ओके, आता या दोन्हींची करायची आपल्याला ऍडिशन. सो मी असं म्हणू शकतो की रिझल्ट इज ए प्लस बी. काय म्हटलं आपण इथे? रिझल्ट इज ए प्लस बी. आणि या रिझल्टला आपण इथे प्रिंट करूया. सो लाईक असं आपण म्हणूया की रिझल्ट इज, ओके, आणि कॉमा देऊन आपण याला प्रिंट करूया रिझल्ट. ओके, सो याला जर आपण रन केलं तर आपल्याला रिझल्ट काय येणार आहे? रिझल्ट इज 30, राईट? बट आता याला जर आपण डबल कोट केलं तर काय आउटपुट येईल बरं? काय आउटपुट येईल? व्हेरी गुड. बेसिकली जे आउटपुट आहे ते काय येणार आहे आपल्याला? 10 आणि 20. ओके, 10-20. असं का होतं? कारण जेव्हा आपण हा प्लस वापरतोय, या प्लसचे दोन कामं असतात. पहिलं काम काय असतं? इट कॅन परफॉर्म अ मॅथमॅटिकल ऑपरेशन, दॅट इज ऍडिशन. आणि जर यामध्ये ही स्ट्रिंग असेल तर त्या केसमध्ये तो त्याला जॉईन करतो, ज्याला टेक्निकल भाषेमध्ये कॉन्कॅटिनेशन म्हणतात. हे क्लिअर इथपर्यंत सर्वांना? ऑनलाईन मेंबर्स क्लिअर आहे? येस, इथपर्यंत क्लिअर आहे का? ओके, गुड. ओके, ग्रेट. सो येस, कोणाला काही क्वेश्चन असेल तर हँड रेज करू शकता. ओके, डोंट वरी. मध्ये जर असेल क्वेश्चन्स तर, कारण ऑफलाईन वाले विचारू शकताय, तुम्ही हँड रेज करा सो दॅट वी कॅन हॅव अ कम्युनिकेशन विथ दॅट. आता इथे खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. सपोज हा जर नंबर नसेल, सॉरी, हा एक नंबर आहे आणि हा जर स्ट्रिंग असेल तर काय आउटपुट येईल बरं? ही जर जावास्क्रिप्ट असती तर आउटपुट वेगळं आलं असतं. बट दिस इज अ पायथन लँग्वेज. ओके, इथे जर आपण त्याला रन जर केलं तर टेक्निकली एरर येतो. एरर काय येतो? सो इट्स प्रोव्हाइड्स अ एरर कॉल्ड एज अ टाइप एरर. त्याचं असं म्हणणं आहे की तुम्ही एक स्ट्रिंग आहे आणि एक इंटिजर आहे, त्यांची ऍडिशन नाही करू शकत. ओके, हे सपोर्ट नाही आहे पायथन मध्ये. सो आयदर यू नीड टू डू वन थिंग. एक तर काय करा, या नंबरला स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट करा, नाहीतर त्या स्ट्रिंगवाला इंटिजर मध्ये कन्वर्ट करा. असं त्याचं सिम्पल म्हणणं आहे. सो आपण पहिला वे करूया. सपोज मला मला काय हवं होतं? 10-20 हवं होतं. सो इथे आपण टाइप कास्टिंग करू शकतो. आता टाइप कास्टिंग कशी होणार आहे बघा. सो व्हॉट वी विल डू हियर, जस्ट आय विल से दॅट ओके. सो आता टाइप कास्टिंग जर करायची असेल तर टाइप कास्टिंगसाठी आपल्याकडे काही स्पेसिफिक मेथड्स आहेत. ओके, द व्हेरी फर्स्ट इज, जर तुम्हाला कोणत्याही टाईपचा डेटा स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट करायचा असेल, सो वी हॅव एसटीआर. कोणती आहे? एसटीआर. सपोज तुम्हाला डेटा इंटिजर मध्ये कन्वर्ट करायचा आहे, सो वी हॅव इंटिजर. आणि जर डेटा तुम्हाला फ्लोट मध्ये कन्वर्ट करायचा आहे तर त्यासाठी आपल्याकडे मेथड असते फ्लोट. ओके, हे बेसिकली काय करते ही मेथड? इट ऍक्च्युअली कन्वर्ट्स इट.
चला आता हा जो नंबर आहे ना याला आपण स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट करूया. सो आय विल जस्ट से str. काय म्हटलं आपण याला? str. आता जर सेव्ह केलं अँड लेट्स ट्राय टू रन इट, यू विल सी दॅट वी विल गेट आउटपुट ॲज 10 अँड 20. जसं आपल्याला हवं तसं आउटपुट आलं ना. व्हेरी गुड. नाव व्हेरी इम्पॉर्टंट. सपोज मला याला हा तर इंटिजर आहे. ओके, इट्स अ प्युअर इंटिजर. मग मला हा 20 पण आहे ना इंटिजर मध्ये कन्वर्ट करायचा आहे. सो वी विल जस्ट यूज इंट ओव्हर हिअर. काय यूज करणार आपण? इंट. आणि त्याने काय होणार, जर आता मी रन केलं, यू विल सी दॅट आन्सर विल बी 30. आन्सर काय आहे? 30. ॲज सिम्पल एज दॅट, राईट? सो जर तुम्ही बघितलं तर टाईपकास्टिंग ही खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे. कधी किंवा केव्हा? जेव्हा डेटा तुम्हाला एका फॉर्मॅटमधून दुसऱ्या फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करायचा असतो. आता क्वेश्चन असा आहे की याची जरूरत पडते का? तर आन्सर येस, याची जरूरत पडते. ओके, आपण समजून घेऊया. आता ही जी टाईपकास्टिंग आपण बघितली, हिला टेक्निकल भाषेमध्ये एक्सप्लिसिट टाईपकास्टिंग म्हणतात. काय म्हणतात? एक्सप्लिसिट टाईपकास्टिंग. ओके, एक्सप्लिसिट म्हणजे काय? आपण फोर्सफुली त्याला कन्वर्ट करतोय. ओके, एक्सटर्नली आपण फंक्शन अप्लाय करतोय. पण सपोज इथे 10.5 असेल आणि इथे हा आपण असं 20 ठेवूया. मला सांगा आता बघा, हा तो फ्लोट आहे आणि हा इंटिजर आहे, तर काय आउटपुट येईल बरं? सो इफ यू ट्राय टू रन दिस, यू विल सी दॅट ते इथे आन्सर काय येईल? 30.5. मग आता क्वेश्चन असं आहे, इथे काय एरर नाही आला? त्याचं रिझन असं आहे की जी फ्लोटिंग व्हॅल्यू असते आणि जी इंटिजर असते, ओके, दे हॅव सिमिलर काइंड ऑफ न्यूमरिकल पॅटर्न्स. त्यामुळे इथे तुम्हाला एरर येणं नियर अबाउट निग्लेक्टेड आहे. ओके, मग आता क्वेश्चन असा आहे की याने एक्झॅक्टली कोणत्या डेटा टाईप अक्वायर केली? तर आन्सर आहे की जेव्हा एक फ्लोट आणि एका इंटिजरची ऍडिशन होते, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, कोणतंही मॅथमॅटिकल ऑपरेशन होतं, तर तो फ्लोटमध्ये कन्वर्ट होतो. कशामध्ये कन्वर्ट होतो? फ्लोट. आणि हे जर चेक करायचं असेल तर जस्ट मी ते प्रिंटमध्ये टाईप यूज करेल. काय यूज करू आपण? टाईप. टाईप इज अ मेथड विच इज यूज टू चेक अ डेटा टाईप. ओके, लास्ट लेक्चरमध्ये बघितलं होतं आपण. बघितलंय का? ओके, सो जस्ट वी विल से हिअर रिझल्ट. आणि याला जर आपण सेव्ह केलं तर तुम्हाला इथे रिझल्ट दिसेल. तर रिझल्ट कोणत्या टाईपचा आहे? फ्लोट, राईट? इट्स अ फ्लोटिंग टाईप. ओके, सिम्पल, राईट? सो वेन एव्हर यू आर वर्किंग विथ पायथन, हे थोडंसं तुम्हाला कॉन्शियसली लक्षात ठेवणं आहे की पायथन मध्ये आता ही कन्व्हर्जन ही लँग्वेजने स्वतःहून केली, तर याला म्हणतात इम्प्लिसिट टाईप कास्टिंग. काय म्हणतात? इम्प्लिसिट. तर एक्सप्लिसिट साठी आपल्याकडे मेथड कोणते कोणते आहे? str, इंटिजर, फ्लोट. आणि जर इम्प्लिसिट करायची असेल तर ती लँग्वेज स्वतः करेल. आपल्याला त्याच्याशी सध्या काही पण सिनेरिओ असणार नाहीये. ओके, तर इथे आता आपण काय केलं बघा, एक्सप्लिसिट पण ट्राय केला आणि या दोनचे ऍडिशन होते तेव्हा इम्प्लिसिट पण ऑटोमॅटिक होऊन जातं. ओके, दिस इज व्हॉट द कन्सेप्ट इज. कारण एक होता फ्लोट, एक होता इंटिजर, आणि जे रिझल्ट काय आला? फ्लोटिंग. क्लिअर इथपर्यंत? व्हेरी गुड. ओके ओके, सो या टॉपिक पर्यंत काही क्वेश्चन आहे कोणाकडे? ओके, ग्रेट. चला आता आपण आय ऑपरेशन परफॉर्म करूया. ओके, सो आतापर्यंत आपण जो डेटा असाइन करत होतो, हा तर आपण मॅन्युअली करत होतो. बट लेट्स से मला कमांड प्रॉम्प्ट वरून युजरकडून डेटा घ्यायचा आहे. युजरला असं सांगायचं आहे की एंटर सम डेटा. ओके, सो फॉर एन एक्झाम्पल मला युजरला असं सांगायचं की एंटर युअर नेम. ओके, आणि जेव्हा तो नेम एंटर करेल तेव्हा आपल्याला त्याला वेलकम म्हणायचं की वेलकम XYZ. ओके, मग इथे आपण एक स्पेशल नावाचं स्पेशल मेथड असते जिला म्हणतात इनपुट. यामध्ये आपल्याला प्रॉम्प्ट पास करावी लागते. सो मी इथे म्हणेल लाईक एंटर युअर नेम. ओके, किंवा असं म्हणूया आपण लाईक व्हॉट इज युअर नेम. व्हॉट इज युअर नेम. आणि तो नेम एंटर करेल. ओके, सो जेव्हा हा नेम एंटर करेल, या नेमला आपण एका व्हेरिएबलमध्ये स्टोअर करू शकतो. सो मी नेम नावाचा एक व्हेरिएबल डिक्लेअर करेल आणि यामध्ये आपण त्याला स्टोअर करूया. ओके, अँड लेट्स प्रिंट इट. आय विल प्रिंट हिअर नेम. ओके, सो आता जर हा कोड आपण रन केला, ओके, इफ वी सॉरी या इफ यू ट्राय टू रन दिस कोड, तर इथे तो विचारेल व्हॉट इज युअर नेम. सपोज मी इथे म्हटलो दीपक.
आणि जसं आपण एंटर करू तर तो प्रिंट आपल्याला इथे एक्झिक्यूट करेल. सो मी असं पण म्हणू शकतो लाईक से वेलकम. ओके, आणि त्यानंतर नेम देऊया. सो आता जर आपण याला रन केलं तर तो विचारेल टर्मिनलवरून लाईक एंटर युअर नेम. मी नेम एंटर करेल लाईक से सोहम. इफ आय हिट एंटर इट विल जस्ट से वेलकम सोहम. ओके, सो आता याचा फायदा काय आहे? आता इथून पुढे आपण एक्सपेरिमेंट करू शकतोय. युजर कुणा आपण डेटा घेऊ शकतोय आणि युजर स्वतः त्याला जो डेटा त्यांनी दिलाय त्यावरती आपण कॅल्क्युलेशन करू शकतोय. ओके, सो विच मेथड वी यूज फॉर इनपुट ऑपरेशन्स? इनपुट. ओके, त्यामध्ये आपल्याला काय पास करावा लागतो? प्रॉम्प्ट. तो प्रॉम्प्ट ज्यावेळेस आपण पास करू तेव्हा आपल्याला आउटपुटमध्ये दिलेल्या युजरचा इनपुट डेटा येतो आणि त्याला आपण इथे प्रिंट करू शकतो. इथपर्यंत क्लिअर आहे? सर्वांनी लिहून घ्या. सो टाईप कास्टिंग किती टाईपची असते? 2 टाईपची. कोणती कोणती असते? इम्प्लिसिट अँड Implicit. एक्सप्लिसिट. बरोबर, इम्प्लिसिट अँड एक्सप्लिसिट, राईट? Ex- येस. सेकंड, एक्सप्लिसिट टाईप कास्टिंग साठी आपल्याकडे कोणत्या कोणत्या मेथड्स आहे? येस, str, int अँड float. ओके, सो येस, हे एक्झाम्पल लिहा. सर्वांनी एक्झाम्पल लिहा. जे ऑनलाईन आहे त्यांनी पण एक्झाम्पल लिहा. पाणी वगैरे हवं असेल तर तिला डिस्पेन्सर बॉटल वगैरे घेऊन थंडगार गरम सर्व आहे. ओके, ये सर्वांनी हा कोड लिहून घ्या. ओके, सेकंड आयओ ऑपरेशन्स. सर्वांनी आयओ ऑपरेशन्स लिहून घ्या. चालू आहे ना? तुम्ही प्रॅक्टिस वगैरे करू शकता. ओके, लॅपटॉप आणलेला असेल तर लॅपटॉप ओपन करून ठेवला तरी चालेल. साईड बाय साईड कोडिंग केली तरी चालेल. ओके, जे ऑनलाईन मेंबर्स आहे तुम्ही पण साईड बाय साईड कोडिंग केली तरी चालेल. ओके, नो वरीज.
त्यांना असं वाटतं की दोनदा लेक्चर अटेंड करायचे, त्यांनी माझी दुपारची 2ची बॅच जॉईन केली तरी चालेल बरं, ऑनलाईन मोडमध्ये, ऑफलाईन मध्ये. ठीक आहे. सो सेम टॉपिक्स आहे, ते टॉपिक थोडे पुढे आहे त्यांच्या त्या बॅचचे, तुमचे टॉपिक एक थोडी मागं होईल, एक पॉईंट फक्त. झालंय सर्वांचं? ऑनलाईन मेंबर्स झालंय? इट्स डन? येस. ओके, ग्रेट. ओके. सो आता आपण इनपुट तर बघितलं, राईट? पण जेव्हा आपण कोडिंग करतो तर कोडिंगमध्ये ऑपरेटर्स खूप महत्वाचा रोल प्ले करतात. ओके, ऑपरेटर्स. सो कोणते कोणते टाईपचे ऑपरेटर असतात एखाद्या लँग्वेजमध्ये? येस, असाइनमेंट, अरिथमॅटिक, लॉजिकल, राईट, मेंबर. राईट. येस, येस, बरोबर आहे, असाइनमेंट ऑपरेटर, राईट. चॅटमध्ये पण आपल्याला मेसेज केलेला आहे कॅन्डिडेट. व्हेरी गुड. सो जेव्हा जेव्हा आपण डेव्हलपमेंट करतो, ओके, आता पायथन मध्ये आपल्याला 3 टाईपचे ऑपरेटर जास्त इम्पॉर्टंट आहे. ओके, ऍक्च्युली 4 टाईपचे, बट करंटली आपण 3 टाईपचे थोडी कन्सिडर करूया. पहिले आहे आपल्याला अरिथमॅटिक ऑपरेटर्स. ओके, दुसरे जे असतात ते असतात कंडिशनल ऑपरेटर्स, आणि जे लास्ट असतात ते असतात लॉजिकल ऑपरेटर्स. ओके, हे थोडे महत्वाचे. या व्यतिरिक्त अजून एक असतो तो म्हणजे असाइनमेंट ऑपरेटर. आता बीट वाईज वगैरे याची आपल्याला आवश्यकता नाही करंटली. ओके, सो कारण आपण जे लर्निंग करूया, we will go with step by step, and then if we need, then we will go in complex. Okay, so let's understand this. So the very first we will discuss regarding the arithmetic operators. Arithmetic operators. Okay, त्यानंतर आपण डिस्कस करणार आहे ते म्हणजे सॉरी, conditional operators. Conditional operators. Then we are going to see logical operators. ओके, आणि मग त्यानंतर आपण डिस्कस करणार आहे असाइनमेंट ऑपरेटर्स. ओके, हे थोडे महत्वाचे. यामध्ये मी असाइनमेंट लेट का घेतलं, त्याची आवश्यकता पडते पण किंवा पडत नाही, बट त्या व्यतिरिक्त जेवढे आपण वरती बघणार आहे 4-3 हे आपल्याला लागणार. ओके, सो बेसिकली पायथन मध्ये जे अरिथमेटिक ऑपरेटर्स असतात, ओके, ते असतात प्लस, दॅट इज ऍडिशन, फॉर ऍडिशन. सेकंड असतो सबस्ट्रॅक्शन साठी. ओके, सपोज 2 नंबरची डिव्हिजन सबस्ट्रॅक्शन तुम्हाला करायची. त्यानंतर मल्टिप्लिकेशन. ओके, ए इंटू बी. त्यानंतर नेक्स्ट असतो डिव्हिजन, ए बाय बी. ओके, त्यानंतर अजून एक असतो तो म्हणजे मॉड्युलस. आणि पायथन मध्ये अजून एक ऑपरेटर असतो, बेसिकली त्याला म्हणतात फ्लोर ऑपरेटर्स. ओके, जो असतो ए फ्लोर बी. ओके, आता आपण प्रत्येकाचं आउटपुट चेक करणार, सो डोंट वरी. सो वन बाय वन वी विल डिस्कस. ओके, सो इफ आय से दॅट, जस्ट मी ते प्रिंट मध्ये यूज करेल, प्रिंट 10 प्लस 3. सो टेक्निकली काय आउटपुट येणार आहे आपल्याला? काय आउटपुट येणार आहे? 30. व्हेरी गुड. सो इफ आय सेव्ह दिस अँड इफ आय ट्राय टू रन इट, ओके, सो इथे आपण याला कमेंट करूया फर्स्ट ऑफ ऑल. लेट मी सेव्ह, लेट मी रन दिस. ओके, सो इथे you will see that it will just give me output as a 13. दिसतंय का हे? ओके, येस. सो लेट्स क्लिअर दिस फर्स्ट. त्याचबरोबर जर मी असं म्हटलो प्रिंट 10 मायनस 3, तर काय आउटपुट येईल आपल्याला? सो इट विल गिव्ह मी आउटपुट एज अ 7, राईट? इन द सेम केस, इफ आय जस्ट से प्रिंट 10 multiply by 3, so what will be an output?
30, right? In the same way, if I say print okay, 10 by 3, तर probably काय आउटपुट येईल आपल्याला, right? 3.33333. Okay, so it will just print the number for that certain range. Okay, जी नंबर रेंज आहे त्याच्या स्पेसिफिक रेंज पर्यंत प्रिंट करेल. Then the next is, if I just say print 10 mod of 3, okay, and if I save this, it will print 1. Okay, कारण तो मॉड्युलस आहे. मॉड्युलस काय प्रिंट करतो, रिमाइंडर, right? Now in the same way, if I just say print 10 floor 3, okay, in that case it will print 3. आता हा 3 म्हणजे कोणता होता, जेव्हा आपण डिव्हिजन करतो तेव्हा आपल्याला फ्रॅक्शन मध्ये नंबर येतो, राईट? बट आपल्याला फ्रॅक्शन बेस नंबर जर नकोय तर त्या केसमध्ये आपण फ्लोरचा यूज करून फक्त फ्रॅक्शनच्या आधीचा नंबर पिक करू शकतो. ओके, पायथन मध्ये अजून एक अरिथमेटिक ऑपरेटर असतो ज्याला एक्सपोनेन्शियल म्हणतात. ओके, सो जसं मल्टिप्लिकेशन असतं, ओके, जर मी असं म्हटलं 2 मल्टिप्लाय बाय 3 तर काय आउटपुट येईल, 6. पण मी जर याला जर म्हटलो 2 exponential 3, in that case it will give me 8. 2 multiply by 2 multiply by 2. ओके, 2 multiply by 2 multiply by 2. इथे जर मी 2 जर केलं तर काय येईल, 2 multiply by 2. इथे जर मी 4 केलं तर कसं येईल, 2 multiply by 2 multiply by 2 multiply by 2. लक्षात येते का? सो बेसिकली दिस इज वन ऑपरेटर विच वी हॅव. ओके, सो याला जर मला थोडासा डिफाईन करायचं असेल तर या टाइप मध्ये असतं, 2 raised to 4. ओके, किंवा तुम्ही असं बघा 2 to the power of 2 असंच म्हणता का, 4 to the power of 2 म्हणता, 2 to the power of 4 असंच म्हणता माझ्या मते. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. सो these are the arithmetic operators which we have. ओके, आता हे तुम्ही बाकी पण लँग्वेजेस मध्ये लर्न केलेलं असेल, नसेल केलं तर इट्स ओके. फक्त या साइन सिम्बॉल्स लक्षात ठेवा, हे खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे, कारण आता आपण जे ऑपरेशन्स परफॉर्म करणार आहे तिथे आपल्याला हे लागणार आहे. ओके, इज इट क्लियर? गुड. सो नाउ लेट्स लर्न वन मोर ऑपरेटर, दॅट इज अ कंडिशनल ऑपरेटर. आता बघा, बेसिकली पायथन मध्ये कंडिशनल ऑपरेटर जे आहे हे नॉर्मल ऑपरेटर सारखेच आहे. ओके, वेगळं काही नाही यामध्ये पायथन मध्ये बेसिकली. सो वी हॅव इक्वल्स टू, नॉट इक्वल्स टू, ग्रेटर दॅन, लेस दॅन, ग्रेटर दॅन इक्वल्स टू, लेस दॅन इक्वल्स टू. ओके, सो जे कंडिशनल ऑपरेटर असतात ते रिटर्न मध्ये काय देतात बरं? व्हेरी गुड, काय देतात? बुलियन व्हॅल्यूज. दे आयदर गिव्ह अ ट्रू ऑर फॉल्स. सो मी जर असं लिहिलं प्रिंट 2 इज इक्वल्स टू 2, सो अशा केसमध्ये मला आउटपुट काय अपेक्षित आहे? ट्रू, राईट? इट्स ऍक्च्युअली देअर. आणि जर मी असं जर म्हटलो 2 इज नॉट इक्वल्स टू 2, तर अशा केसमध्ये काय आउटपुट येणार आहे? फॉल्स, राईट? इफ आय से दॅट 2 इज ग्रेटर दॅन 2, तर ऑब्विसली काय आउटपुट येणार आहे? फॉल्स. पण मी आज जर म्हणलं 2 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू 2, तर काय आउटपुट येणार आहे? ट्रू. ओके, सो जेव्हा तुम्ही कंडिशनल ऑपरेटरचा आपण विचार करतो तेव्हा कधी पण लक्षात घ्या की त्यामध्ये LHS RHS असतात. लेफ्ट हँड साइड आहे, लेफ्ट हँड साइड अँड राईट हँड साइड. ओके, सो दोन्ही पण ज्या पार्टीज असतात त्यांची इक्विव्हॅलन्सी चेक केली जाते किंवा त्यांची ग्रेटर दॅन ऑर लेस दॅन पार्ट चेक केला जातो. सो टेक्निकली त्याला पण इक्विव्हॅलन्सीज म्हणतात. ओके, अँड देन वी गेट आउटपुट एज ट्रू ऑर फॉल्स. पण लक्षात ठेवा, प्रत्येक वेळेस काय प्रिंट करणार? ट्रू किंवा फॉल्स. आता असा विचार करा की मोर दॅन वन कंडिशन आहे आणि मग आपल्याला त्या कंडिशन्सला सॅटिस्फाय करायचं आहे. मग अशा केसमध्ये आपण काय यूज करतो?
लॉजिकल ऑपरेटर्स. काय यूज करतो? लॉजिकल ऑपरेटर्स. तर पायथन मध्ये लॉजिकल ऑपरेटर हे 3 टाईपचे असतात. अँड ज्याला बाकी प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये डबल एम्परसँड आपण यूज करतो. दुसरा असतो ऑर, जिथे डबल बार यूज केला जातो बाकी प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये. आणि एक असतो नॉट, जिथे बेसिकली निगेशन यूज केलं जातं. ओके. Okay. Okay, we will just take a break for 2 minutes. Okay, and then again I will be back. Okay, let's take a break, guys, for 2 minutes. Yes, sir. Okay, great. So, yes, now we will start with some experiments. Okay, so one by one we will make some practical scenarios and then we'll start with some experimental part. So, इथे आपण एक फाइल क्रिएट करूया. I will just say examples.py. Let's say आपल्याला एक प्रोग्राम रन करायचा आहे विच इज कॉल्ड ॲज लाईक गेट स्टुडंट पर्सेंट किंवा गेट स्टुडंट ॲव्हरेज मार्क्स. ओके, सो लेट्स से की जो स्टुडंट होता आपल्याला त्याचे ॲव्हरेज मार्क कॅल्क्युलेट करायचे. काय करायचं आहे? ॲव्हरेज मार्क्स कॅल्क्युलेट करायचे. सो जस्ट असा विचार करा की आपल्याकडे 3 सब्जेक्ट आहे. ओके, मॅथ, देन हिस्ट्री, ओके, अँड जिओग्राफी. ओके, आणि याचे आपल्याला या तिन्ही सब्जेक्टचे ॲव्हरेज मार्क कॅल्क्युलेट करायचे. तर कसे कॅल्क्युलेट करतो बरं आपण? ॲव्हरेज कसं कॅल्क्युलेट करतो? ॲडिशन ऑफ ऑल नंबर्स डिवाइड बाय टोटल नंबर्स, राईट? व्हेरी गुड. सो इथे आपण 3 इनपुट घेऊया. सो वी विल जस्ट से दॅट एंटर मॅथ्स मार्क. ओके, किंवा मॅथ मार्क, मॅथ सब्जेक्ट मार्क्स. ओके, ओके. सो एंटर मॅथ सब्जेक्ट मार्क्स. ठीक आहे. इन द सेम वे we will take more 2 inputs. So इथे मी म्हणेल enter history subject marks आणि नंतर geography subject marks. याला कॅपिटल करूया. ओके, and now we will perform those operations. सो आता इथे छोटासा इश्यू तुम्हाला येऊ शकतोय. तो काय? जेव्हा आपण इनपुट घेतो तेव्हा बेसिकली हे इनपुट स्ट्रिंग फॉर्मॅटमध्ये असतं. कशामध्ये असतं? स्ट्रिंग फॉर्मॅटमध्ये. सो आपण काय करूया, याला इंटी घेऊया. का बरं? कन्वर्ट करण्यासाठी. इट्स फॉर टाईप कास्टिंग, कन्व्हर्जनसाठी. हे समजतंय ना जे मी लिहितोय? सो आपण असं सांगतोय की हा इनपुट मधून आधी डेटा घेतला पाहिजे. हा डेटा घेतल्यानंतर त्याला आपण काय करणार? त्यानंतर आपण त्याला कन्वर्ट करणार. ओके, सो then we will make a conversion of it. What we will do for that? We will make a conversion of it. त्यानंतर मी परत इंटिजर घेणार फॉर हिस्ट्री, परत मी इंटिजर घेणार फॉर जिओग्राफी. ओके, नाउ वी विल जस्ट से रिझल्ट. तर कसा रिझल्ट कॅल्क्युलेट करणार आपण? मॅथ प्लस हिस्ट्री प्लस जिओग्राफी होल बाय 3. बरोबर ना? यांची जी ऍडिशन येईल तिला आपण काय केलं? तिला आपण डिवाइड बाय 3 केलं. का? कारण आपल्याला ऍव्हरेज फाइंड आउट करायचंय. बरोबर ना? हा. सो नाउ here we can just say print, just I will say that result
sorry, student average marks is, ओके, आणि इथे आपण तो रिझल्ट पास करू, राईट. अँड या ओके, great. Something is missing, comma. Great. So now let's save this. Let's go to the terminal. आणि इथे आपण तो कोड रन करूया. सो फाईलचं नाव काय आपलं, example.py, py. So first will be, I will just say 50 marks. Second will be 70 marks out of 100. Third will be 50 marks. The average काय येईल? So the average will be 56.66666. ओके, चला एकदा पद्धत ट्राय करून बघूया. सो मी मध्ये लिहिलं स्टुडंटला 30 मार्क्स आहे, अगेन 30 मार्क्स आहे, अगेन 30 मार्क्स आहे. So if I hit enter, it will just say that average is 30.333. Okay. So what it means? It means that जर आपण इनपुट जर घेतलं, it actually creates a simple way to collect the data from a user. And then we can simply calculate an average of a value. इथपर्यंत काही क्वेश्चन आहे कोणाकडे? एक्झाम्पल समजलंय? नोट डाऊन करा.
येस, हे नोट डाऊन करून घेतलंय सर्वांनी? ऑनलाईन मेंबर्स नोट डाऊन केलंय? येस, नोट डाऊन केलंय का? ओके, आता एक नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल आहे एरिया ऑफ रेक्टँगल. ओके, सो काय फॉर्म्युला आहे एरिया ऑफ रेक्टँगलला? हा, ओके, चला, लेंथ इंटू ब्रेथ, राईट? एवढंच आहे ना? हा, ओके. सो चला दुसरं एक्झाम्पल घेऊया. एक्झाम्पल 2.py. सो सपोज आपल्याला लेंथ कॅल्क्युलेट करायची. ओके, so for that we will, sorry, area of rectangle. So for that we will take length. Okay, so I will just say L, and we will ask to user that enter length. Enter length. Okay, तर बेसिकली आता लेंथ ही तुम्हाला फ्लोटिंग मध्ये पण येऊ शकते. So we will just accept the number in floating. Okay, and second is going to be breadth. So I will just say V. Okay, and here we will just say input, enter, breadth. Okay, let's use this one. And here I will just say this is going to be a float. Okay, and then I will just create a variable area of rectangle is equals to length into breadth. बरोबर आहे? And then we can just say print the area of rectangle is, and then we will print area of rectangle. Okay, languages बदलले, syntax बदलतात. Okay, so I'm so sorry for that. So let's save this and let's run this now. So इथे मी example 2 use करेल. Okay, okay, example 2.py. Okay, so let me use Control C again more time. Let me just use clear. And here just I will say, okay, enter length. So मी इथे 10 म्हणेल, interpret like 2. Area of rectangle will be 20. Okay, तर याला तुम्ही स्क्वेअर फीट, स्क्वेअर मीटर, तुम्हाला जी साईज द्यायची ती तुम्ही देऊ शकता तुमच्या आवडीनुसार. ओके, याला तुम्ही हेक्टरमध्ये जरी देत असाल, नो प्रॉब्लेम विथ दॅट, कारण इथे आपण काही स्पेसिफिक युनिट नाही घेते. ओके, इथे आपण घेत नाही. ओके, युनिटवरून लक्षात आलं. चला एक कन्व्हर्जनचा प्रोग्राम क्रिएट करूया. ओके, आता बेसिकली मला जास्त कन्व्हर्जनचं नॉलेज नाही, तर आपण थोडी गुगलची हेल्प घेऊया. ओके, ओके, कोणाला माहिती आहे का की एखादं टेम्परेचर आहे डिग्री सेल्सिअस मधून ते फॅरनहाइट मध्ये कसं कन्वर्ट करू शकतोय आपण? ओके, जाऊ द्या, नका स्ट्रेस देऊ. सो आपण एक क्वेश्चन विचारूया गुगलला. ओके, सो नॉट दिस वन, फाईल, गो टू ITR. हा, सो temperature from degree to Fahrenheit. Okay, हा, येस, दिस इज व्हॉट अ फॉर्म्युला आहे. आपल्याला हाच फॉर्म्युला लागत होता. ठीक आहे, गुगल हुशार आहे बिचारा, त्याला माहिती आहे की काय लागतं. ओके, तर हा फॉर्म्युला आहे आपल्याकडे आणि हाच आपण यूज करणार. सो आपण युजरला सांगणार की डिग्री
एंटर करा किंवा टेम्परेचर एंटर करा इन डिग्री सेल्सियस. ओके, सो येस, आय विल यूज दिस वन. ओके, लेट्स यूज इट. लेट्स गो बॅक आणि इथे जस्ट आपण इम्प्लिमेंट करूया. सो आता मी थर्ड एक्झाम्पल घेतो. आय विल जस्ट से एक्झाम्पल tree.py. ओके, सो आपण काय करणार आहे, वी विल कन्वर्ट Celsius to Fahrenheit. ओके, डिग्री टू Fahrenheit. सो इथे आपण युजरला सेल्सियस घेऊया. ओके, सो आय विल जस्ट से दॅट लेट्स ऍड अ सेल्सियस ओव्हर हियर. सो सेल्सियस आणि इथे मी म्हणेल इनपुट एंटर टेम्परेचर. ओके, एंटर द टेम्परेचर. आणि ऑब्विसली तो जे एंटर करेल ते काय असेल, इट विल बी अ फ्लोट. इट विल बी अ float. Okay, it will be a floating one. And then we need to convert it to the Fahrenheit. So just I will say Fahrenheit. And see, now we will add that formula. Okay, formula काय आपला इथे दिलेला आहे. सो जी पण व्हॅल्यू आहे डिग्री सेल्सिअसची मल्टिप्लाय बाय 9/5 आणि मग प्लस 32. ओके, बघा गुगलवरूनच घेतोय आपण. So I will just say that whatever the Celsius is going to be, okay, we will multiply it by 9/5. So I will just say multiplied by 9/5. We will use a round bracket for having a higher priority for this division first. मग काय होणार आहे, मल्टिप्लिकेशन. आणि जे मल्टिप्लिकेशन होईल त्याला प्लस काय करणार आपण 32. Okay, and this will be your Fahrenheit. So then we can say that print the temperature very good. A temperature in Fahrenheit is, and then we will use Fahrenheit. ओके, सो युजर कडून आपण काय घेतोय, टेम्परेचर घेतोय. ओके, सो वी कॅन आस्क अ टेम्परेचर इन डिग्री सेल्सियस. इन सेल्सियस. ओके, लेट्स सेव्ह दिस. सो तो आपल्याला सेल्सियस मध्ये एंटर करेल आणि त्यानंतर त्याला आपण फॅरेनहाइट मध्ये कन्वर्ट करू. लेट्स प्रिंट दिस अँड लेट्स ट्राय टू रन इट. सो इफ आय हिट एंटर इट विल आस्क इन सेल्सियस. लेट्स से मी इथे 37 देतोय. कितीला आपण 37. इफ आय हिट एंटर इट विल गिव्ह अस 98.6. ओके, बेसिकली हे ह्युमनचं नॉर्मल टेम्परेचर असतं. ओके, आणि जर यामध्ये 1 डिग्री जर वाढला तर बेसिकली ताप येतो आपल्याला. ओके, आणि याच्यामध्ये अजून 1 डिग्री जर वाढला तर बेसिकली मेंदूत ताप जातो. म्हणजे फक्त 2 डिग्री आणि अकोल्यामध्ये 46 डिग्री आहेत. ओके, सो बेसिकली येस, त्याला म्हणतात 102 ताप गेलेला आहे. ओके, सो बेसिकली टेम्परेचर किती असेल त्या व्यक्तीचं 39 डिग्री. ओके, बघा 2च डिग्री वाढलेले. सो इथे आपल्याला ताप येतो आणि पूर्ण पृथ्वीचं वातावरण वाढलेलं आहे समजा. सो जस्ट थिंक अबाउट दिस. एनिवे, सो इथे आपण 3 वेगवेगळे एक्झाम्पल घेतले. एक सिंपल ॲव्हरेज फाइंड आउट केलं. त्यानंतर वी हॅव जस्ट created some more example for length calculation, area of rectangle, and then we have taken conversion formula की एका डिग्री सेल्सिअस मधून आपण फॅरेनहाइट मध्ये कन्वर्जन केलं. ओके, यामध्ये कोणाला काही क्वेश्चन, एक्झाम्पल समजले? हे एक्झाम्पल यासाठी होते की आपण ज्यावेळेस ऑपरेटर वापरतो ते कसे वापरायचे. ओके, आणि आतापर्यंत आपण जेवढं ओव्हरऑल शिकलो तर हे सर्व आपण इथे इम्प्लिमेंट केलं. एव्हरीवन इज क्लिअर विथ दिस एक्झाम्पल्स? डोंट वरी, तुम्हाला असाइनमेंट्स मध्ये 5-5 क्वेश्चन्स आहे. ओके, वी हॅव रिझर्व्ड दिस फॉर यू, सो डोंट वरी अबाउट इट. येस,
Any question regarding these 3 examples? कोणाला काही क्वेश्चन आहे ऑनलाईन मेंबर्स? एनी क्वेश्चन? येस, एव्हरीवन इज क्लिअर? येस, जे ऑनलाईन आहे त्यांच्यासाठी एव्हरीवन इज क्लिअर टिल हिअर? माझा आवाज येतोय का? येस, प्राची, प्राजक्ता, प्रतिमा, साक्षी, एव्हरीवन इज क्लिअर टिल हिअर? येस सर. ओके, ओके. आता इथे आपण एक 5 मिनिटाचा ब्रेक घेऊया. ओके, आणि 5 मिनिटानंतर मग आपण नेक्स्ट टॉपिक स्टार्ट करूया, ते म्हणजे कंडिशनल स्टेटमेंट्स. ओके, येस, लेट्स हॅव ब्रेक. लेट्स हॅव ब्रेक.
Yes, hope so I'm audible. Yes, online members. आवाज येतोय माझा? ओके. सो चला नेक्स्ट टॉपिक स्टार्ट करूया. ओके. सो जे आपण आतापर्यंत डिस्कस केलं त्या रिलेटेड कोणाकडे काही क्वेश्चन आहे? वॉट एव्हर वी हॅव डिस्कस ऑफलाईन ऑनलाईन. येस, एनी क्वेश्चन? जर क्वेश्चन असेल तर प्लीज विचारा. Yes, any question, any query till here? Okay. Okay. So now we are going to see our next part that is called as a conditional statements. Okay. So yes, कोण सांगेल मला कंडिशनल स्टेटमेंट काय असतात बेसिकली? ट्रू किंवा फॉल्स कंडिशन हे करण्यासाठी असते सर. कंडिशन हे करण्यासाठी, हे म्हणजे काय? चेक करण्यासाठी. चेक करण्यासाठी. व्हेरी गुड. असं इंटरव्ह्यू मध्ये म्हणू नका एक्स्ट्रा बोलायला की हे करण्यासाठी असतं. बट गुड ट्राय, रिअली अप्रिशिएबल. बोलत चला, चूक झाली एवढं काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, गुड, व्हेरी गुड. या सो लेट्स स्टार्ट विथ दिस experimental part. Okay, rather than experiment we will discuss regarding the syntax first. आता बेसिकली कंडिशनल स्टेटमेंट हे 3 टाईपचे असतात. 3 टाईप म्हणजे 3 वेजने लिहिता येतात. कंडिशनल स्टेटमेंट 2 असतात, इफ एल्स आणि स्विच. ओके. So the very first we are going to see is if else. Okay. So let's start. Okay. So I will just say if.py. Okay. So conditional statements are commonly used to handle certain constraint which will create a result either yes or no. एखादा पर्टिक्युलर कन्स्ट्रेंट अप्लाय केल्यानंतर तुम्हाला जे आउटपुट येतं ते आउटपुट तुम्हाला हँडल करण्यासाठी किंवा ते आउटपुट आल्यानंतर काय करायचंय हे आपण समजू शकतोय. ओके, लेट्स से दॅट एक व्हेरिएबल आपण घेऊया, लाईक से डू आय हॅव मनी. ओके, मनीची स्पेलिंग आहे MONEY. ओके. अच्छा, त्याने ट्रू सांगितलं, त्याला कळलं की माझ्याकडे पैसे आहे. व्हेरी गुड. सो लेट्स इट्स ट्रू. ओके. सो डू आय हॅव मनी एक व्हेरिएबल आहे आणि त्याला आपण व्हॅल्यू काय दिली? ट्रू. ओके. सो इथे मी हे चेक करू शकतो की जर सपोज व्हॅल्यू ट्रू असेल तर मी आय एम हॅपी. ओके. जर नसेल तर सॅड. ओके, ॲज सिम्पल एज दॅट. सो इथे हेच मला को-पायलटचं आवडत नाही. ओके. सो हियर वी कॅन यूज अ कंडिशनल स्टेटमेंट. आता पायथन मध्ये कंडिशनल स्टेटमेंट कसे लिहितात त्यापैकी जे पहिलं आपण बघतोय तो आहे इफ. आता बघा सिंटॅक्स कसा आहे. सिंटॅक्स सिंपल आहे. वी यूज इफ. ओके, देन वी गिव एन कंडिशन. नाउ ट्राय टू अंडरस्टँड. हियर वी डोंट यूज कर्ली ब्रॅकेट्स बट फॉर दॅट वी गिव अ कोलन. ओके. आणि त्यानंतर एंटर केल्यानंतर बघा, आता मी जर एंटर केलं, यू विल सी दॅट इट विल ऍक्च्युअली गिव्ह मी अ टॅब ओव्हर हियर. राईट. सो बेसिकली पायथन हे इंडेंटेशन वरती काम करतं. म्हणजे मला जर का इफच्या आतमध्ये कोड लिहायचा असेल तर मी ते टॅब प्रोव्हाइड करेल. काय प्रोव्हाइड करेल? टॅब. आयदर यू कॅन यूज टॅब और आयदर यू कॅन यूज स्पेस. पण सिनेरिओ असा आहे, जर तुम्ही टॅबिंग यूज करताय ओके तर थ्रू आउट द पेज तुम्ही टॅबिंगच यूज करा. जर तुम्ही स्पेसिंग यूज करताय फॉर इंडेंटेशन तर तुम्ही काय यूज कराल? त्यासाठी स्पेसिंगच यूज करा. मी सजेस्ट करेल की तुम्ही टॅब यूज करा. ओके.
सो 1 2 3 4 1 2 3 4 बरोबर आहे. येस. सो बेसिकली इथे जो टॅब आहे तो 4 स्पेस घेतोय. ओके. एक स्पेस म्हणजे 16 पिक्सल, 4 पिक्सल असतात. तर 4 स्पेस म्हणजे किती? 16 पिक्सल. तर एक टॅब जो असतो तो 16 पिक्सलचा स्क्रीनवरती असतो टेक्निकली. हे डिझायनिंग मधला पार्ट आहे. तुम्हाला काही डिझाईन करायची नाही. ओके. यू आर गोइंग टू बी इन अ डिफरंट वे. सो डोंट वरी अबाउट इट. कंडिशन असते आणि त्यानंतर असतो कोड. ओके. So you can write multiple line of code. It doesn't matter. Suppose इथे आपल्याला काय द्यायचंय? कंडिशन काय आपली? Here the condition is that do I have money is equals to true. Okay? Is equals to true. जर ट्रू असेल तर त्या केसमध्ये आपण काय करणार आहे? We will just say print, okay, I am happy. ओके. आणि एक स्माइल देऊया. गुड. ठीक आहे. सो बेसिकली या येस, लेट्स सेव्ह इट. आणि आता जर आपल्याला प्रोग्राम रन करायचा असेल, आय विल जस्ट से पायथॉन 3 if .py and you just say I am happy. बट जर नसतील तर त्या केसमध्ये काय आहे? फॉल्स. जर मी हे रन केलं तर इथे तुम्ही टेक्निकली बघू शकता की आउटपुट काहीच येणार नाही. का? कारण इफ तेव्हाच रन होतं जेव्हा ही कंडिशन सॅटिस्फाईड. आता ही कंडिशन काय सांगते की जर या व्हेरिएबल मधली व्हॅल्यू ट्रू असेल म्हणजे इक्विव्हॅलन्स टू ट्रू आहे तरच आउटपुट येईल. जर मी याला फॉल्स म्हटलो की या व्हेरिएबल मधली व्हॅल्यू जर इक्वल टू फॉल्स असेल तर इथे आपण असं लिहूया आय एम सॅड. ओके. आणि सॅडचा इमोजी देऊया. ओके. सिम्पल. सो लेट्स रन दिस. इट विल से आय एम सॅड. ओके. सो बेसिकली जेव्हा तुम्ही इथे कंडिशन देताय इट डझंट मॅटर की ते ट्रू फॉल्स कंपॅरिझन आहे. मॅटर काय असतं? जे तुम्ही इथं कम्पेअर करताय त्याचं आउटपुट ट्रू हवंय. म्हणजे फॉल्स इक्वल्स टू फॉल्स ट्रू. ऑब्विसली 2 फॉल्स आहे म्हणजे ट्रूच येईल ना. येस ऑर नो. राईट. सो जसं फॉर एन एक्झाम्पल क्लासमध्ये मुलं 60 कॅन्डिडेट आहे मुलं एका क्लासमध्ये आणि टॉपर आहे 95. 60 स्टुडंट्स आहे, टॉपर किती आहे? 95. त्याला आपण काय म्हणू शकतोय? आर यू फर्स्ट? ओके. तर तो म्हणेल येस. आणि त्याला आपण असं पण विचारू शकतोय, आर यू अमॉंग्स 58? सपोज 60 मुलं आहेत तर असं म्हणू शकतोय आर यू अमॉंग्स 59 कॅन्डिडेट? तो जर नो म्हटला तरी तो टॉपरच आहे आपल्यासाठी. ओके. इन डिसेंडिंग ऑर्डर. हे थोडं कन्झ्युम व्हायला तुम्हाला लक्षात नाही ना, जेव्हा आपण डेटाबेस बघू मी तुम्हाला सांगितलं ऑर्डर डिसेंडिंग असेंडिंग. ओके. नंतर सांगेल. बट सांगायचं तात्पर्य असं आहे की जेव्हा तुम्ही कंडिशन कम्पेअर करता या इफला प्रत्येक वेळेस काय हवं असतं? प्रत्येक वेळेस कंडिशन काही का असत फॉल्स इक्वल्स टू फॉल्स काय आहे? हो. ओके. हे लक्षात ठेवा. म्हणजे तिथे काय लागतं दरवेळेस? ट्रू लागतं. ओके. चला तर आपण इथे याला ट्रू म्हणूया आणि असं म्हणू डू आय हॅव मनी इफ इट इज ट्रू. ओके. जस्ट आय विल से आय एम हॅपी. ओके. पण जर नसेल तर त्या केसमध्ये इथे आपण एल्स देऊ शकतोय. व्हॉट वी कॅन डू? वी कॅन गिव्ह एन एल्स ओव्हर हियर. Okay, again to go with a curly bracket, we need to give a colon. Instead of curly bracket, what we are using? Colon over here. And just I will say print I am sad. Okay, चला मुलांकडून फीज कलेक्ट करूया. ओके. नाही कलेक्ट नाही करणार मी, डोंट वरी. हा प्रोग्राम आहे. ओके. सो जस्ट वी विल रन दिस. नाव आय विल मेक दिस एज अ फॉल्स. And let's hit this. It will say I am sad. Okay. ही झाली एक कंडिशन. ही झाली एक कंडिशन. अजून एक कंडिशनची टाईप असते ती म्हणजे चेन इफेल्स. चेन इफेल्स मध्ये काय होतं?
बेसिकली तुम्ही सपोज एखादी कंडिशन अप्लाय करताय, ओके, तर ती कंडिशन सॅटिस्फाईड नाही झाली तर त्याच्या पुढची एक कंडिशन तुम्ही अप्लाय करू शकताय. दॅट इज कॉल्ड एज एल्स इफ चेन. ओके, बट त्याआधी हा एक पार्ट लिहून घ्या. कंडिशनल स्टेटमेंटचा पहिला स्टेप. येस. मोबाईल फोन्स. येस, इथपर्यंत काही क्वेश्चन आहे कोणाकडे? सर्वांना? येस, एव्हरीवन इज क्लिअर? Yes, sir. ओके, ग्रेट. सो चला आता नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. हा, काय नाही होते, जॉईन करा ना लिंकला.
व्हेरी गुड. बिचारी थकून जाईल. ओके. सो आवाज कमी करा. ओके. So let's start with the session again. Okay. No worries. No problem. Okay. आता लक्ष द्या इथे सर्व. So yeah. So now we are going to see the next part, that is chaining if else. Okay. मोबाईलचे जे आवाज आहे व्हॉल्यूम ते कमी करा. बंद करा ते. Okay. So now let's start with this. So basically, let's say आपल्याकडे एखाद्या स्टुडंट्सला आपल्याला एक ग्रेड फाइंड आउट करायचा आहे, डिस्टिंक्शन, फर्स्ट क्लास, सेकंड क्लास, ओके, और फेल. सो इथे स्टुडंटचे आपण मार्क्स सेट करू शकतोय. सो आय विल जस्ट से मार्क्स, ओके, and then we will just say that marks are 40. Okay, simple. So इथे मी कंडिशन यूज करेल, इफ स्टुडंट मार्क्स आर ग्रेटर दॅन 75. आवाज कमी करा. Yes, so if marks are greater than 75, व्हॉल्यूमचं बटन माहित नाही का, साईड ना असतं, कमी केला, मोबाईल वेगळा असेल तुमचा, नो वरीज. सो हियर इथे मी म्हणेल मार्क्स इज ग्रेटर दॅन 75, तर आपण काय देऊ इथे, आय विल जस्ट से प्रिंट, ओके, डिस्टिंक्शनची स्पेलिंग सांगा. DIS, डिस्टिंक्शन, हा तेच पण, DISTINC. या व्हेरी गुड. कॉन्व्हेंटला होते, गुड नाही का, ठीक आहे, मी होतो. सो डिस्टिंक्शन, ओके. सपोज त्याच कॅन्डिडेटला वी कॅन जस्ट से दॅट, ओके, आय विल जस्ट से एल्स प्रिंट, अँड हियर आय विल जस्ट से फेल. आता टेक्निकली जर बघितलं तर 75 पेक्षा कमी जर मार्क असेल तर कॅन्डिडेट फेल होत नाही, बरोबर आहे. पण इथे मी जर कोड रन केला तर तो इथे फेलच दाखवेल, राईट. सो नाउ व्हॉट वी विल डू, जस्ट आय विल मूव्ह दिस पॅनल पोझिशन टुवर्ड्स द राईट साइड. असं घेऊया, म्हणजे ते कोडिंगला सोपं जाईल आपलं. सो इथे आता मी असं म्हणेल की आता बघा, वी नीड टू सेट की लाईक ओके 75 आहे, ग्रेटर दॅन 75, तर त्या केसमध्ये आपण काय म्हणू शकतोय, डिस्टिंक्शन. इन दॅट केस इफ इट डझंट हॅव ग्रेटर दॅन 75, तर मला असं सेट करायचं आहे की ओके 60 पेक्षा जर ग्रेटर असेल तर फर्स्ट क्लास. सो आय कॅन से एल्स इफ, अँड देन वी कॅन गिव्ह एन कंडिशन अगेन. तर कंडिशन कशी देऊ शकतो मी ते, मार्क्स इज ग्रेटर दॅन 60, and then we can just say print, okay, first class. Simple. So जर मी रिफ्रेश केलं, you will say it's still it says fail, right. सो आता मला असं करायचं की जर कॅन्डिडेटला इथे असं करेल मी 75 or equals to, okay, 60 or equals to, in the same way I will just say else if the candidate has marks greater than or equals to 40, in that case I will just say second class. Very good. Okay, second class. So जर मी याला सेव्ह जर केलं, you will see that it will give me an answer as second class. तेच जर आपण इथे 80 जर म्हटलो तर त्या केसमध्ये काय आउटपुट येणार आपल्याला, डिस्टिंक्शन, राईट. हेच जर मी म्हटलो 67, अशा केसमध्ये काय येणार आहे, फर्स्ट क्लास. आणि जर आपण म्हटलो की त्याला 36 पडलेले, सो इन दॅट केस इट विल बी फेल. तर बेसिकली तुम्ही चेनिंग इफ एल्स करू शकता, बट इथे इफ एल्सचा जो सिंटॅक्स आहे थोडा वेगळा आहे. इट हॅज, सॉरी, एल्स इफचा जो सिंटॅक्स आहे थोडा वेगळा आहे.
EL if, that is else if. Okay, else if. So whenever you are using conditional statement, you may use if else or you may use a chain if else. याला basically chaining म्हणतात. Okay, if else if else if else if else and end will be else. Okay, इथपर्यंत काही क्वेश्चन आहे कोणाकडे? इथपर्यंत काही क्वेश्चन आहे? ओके, ग्रेट. सो लेट से आता माझ्याकडे आपल्याला अजून एक इफेल्सचं लॉजिक बघूया, ज्याला बेसिकली नेस्टेड इफेल्स म्हणतात. ओके, काय म्हणतात? नेस्टेड इफेल्स. ओके, सो असा एक विचार करा की आपण असं फायनल करूया की युजर हा गेस्ट युजर आहे की नाही. जसं की सपोज तुम्ही झी5 ला लॉग इन केलेलं आहे आणि झी5चं तुमचं सबस्क्रिप्शन हे पेड आहे. तर त्यामध्ये पण दोन टाईपचे सबस्क्रिप्शन येतात. एक येतं स्टँडर्ड, एक येतं प्रीमियम. ओके, मग जर सपोज तुम्ही गेस्ट युजर असला तर तुम्हाला फ्रीचेच व्हिडिओ भेटले पाहिजे. पण जर तुम्ही गेस्ट युजर नसला तर मग तिथे आपण परत चेक करूया की तुम्ही कोणत्या टाईपचे युजर जर गेस्ट नाही तर. ओके, सो जर युजरचा टाईप स्टँडर्ड असेल तर त्या केसमध्ये त्याला व्हिडिओज तर दिसतील पण त्याला ॲड पण येतील. आणि जर तो प्रीमियम असेल तर त्या केसमध्ये त्याला ॲड दिसणार नाही. ओके, ॲडलेस असेल म्हणजे कंटिन्युअसली तो स्ट्रीम करू शकतोय. सो आपण इथे असं करू शकतो. आता यासाठी नेस्टेड इफेल्स इम्पॉर्टंट आहे. का? कारण इथे दोन वेगवेगळ्या कंडिशन्स कम्पेअर होत आहे. सो आपण असं म्हणू शकतो की लाईक से इज गेस्ट लॉग इन. ओके, अँड लेट्स से की याला मी म्हटलो की गेस्ट लॉग इन हा ट्रू आहे. म्हणजे युजर कशाने लॉग इन आहे बाय डिफॉल्ट? युजर कशाने लॉग इन आहे आता? ॲज अ गेस्ट. बघा ना, व्हेरिएबलचं नाव काय? इज गेस्ट लॉग इन. तर मी काय केलं त्याला? ट्रू केलेलं आहे. तर ट्रू आहे त्याचा अर्थ काय? तो युजर काय झाला? गेस्ट झालेला आहे. सो आय विल जस्ट से इफ ओके इज गेस्ट लॉग इन इज इक्वल्स टू ट्रू. तर त्या केसमध्ये मी काय म्हणेल? प्रिंट ओके यू कॅन वेलकम टू फ्री videos or free web series. ओके, हा होतं ते. माझा पहिल्यापासून प्रॉब्लेम होता. ओके, लॉजिकमध्ये मी चुकत नाही, स्पेलिंगमध्ये चुकतो. त्याच्यावरच कंप्लेंट झाली माझी. नाहीतर मी सॉफ्ट स्किलचा ट्रेनर असतो. ओके, लेट्स सेव्ह दिस. सो इथे जस्ट आय विल से दॅट प्रिंट वेलकम टू फ्री वेब सिरीज. ओके, लेट्स सेव्ह इट. लेट्स रन दिस. तो बघा आपल्याला काय येतं इथे? वेलकम टू फ्री वेब सिरीज. का? कारण तो गेस्ट लॉग इन. मी म्हणेल की नाही, हा गेस्ट लॉग इन नाहीये. ओके, द युजर इज नॉट गेस्ट. सो इन दॅट केस आय विल जस्ट से एल्स. ओके, अँड नाव हिअर वी कॅन चेक वन मोर कंडिशन. मग जर गेस्ट नसेल तर मी इथे म्हणेल युजर टाईप अँड जस्ट आय विल यूज कॅपिटल एस. एस म्हणजे कोणता युजर आहे? हा स्टँडर्ड युजर आहे. ओके, तर इथे मी कंडिशन देऊ शकतोय नवीन. इफ बघा आता कंडिशन कशी, तुम्हाला इंडेंटेशन हे मॅन्डेटरी आहे. तर एल्सच्या नंतर मी व्हेरिएबल पण इंडेंटेशन मध्ये डिक्लेअर केलेलं आहे. आणि त्यानंतर मी कंडिशन इथे चेक केली की लाईक इफ युजर टाईप इज इक्वल्स टू एस. ओके, तर त्या केसमध्ये बघा आता इंडेंटेशन परत एल्सला आलेलं आहे. हे खूप इम्पॉर्टंट आहे पायथन मध्ये. तुम्ही जेव्हा जेव्हा कोड करतात तेव्हा तेव्हा तो इंडेंटेशन मध्ये हवाय. कारण पायथनला कर्ली ब्रॅकेट चालत नाही. हे महत्वाचं आहे. ओके, आता व्हीएस कोड मध्ये जागा तुम्ही ते मी तुम्हाला जे 4 एक्सटेन्शन बोललो होतो ते जर तुम्ही टाकले तर तुम्हाला टॅब करायची जरूरत नाही. व्हीएस कोड बाय डिफॉल्ट ते टॅबिंग करून घेतं. ओके, इट हॅज दॅट इंटेलायसेन्स. ओके, इट विल डू दॅट वन. सो त्याला लँग्वेज सपोर्ट्स म्हणतात, बेसिकली एक्सटेन्शन सपोर्ट. सो इथे मी प्रिंटमध्ये मेन्शन करेल दॅट वेलकम ओके टू पेड but add plus okay web series. Okay, web series.
सो टेक्निकली आता जर मी याला सेव्ह केलं आणि जर रन जर केलं, यू विल सी दॅट इथे आपल्याला मेसेज बघा कोणता येतोय. लेट्स रन दिस अगेन. वेलकम टू पेड बट ऍड प्लस वेब सिरीज, राईट. अँड जर सपोज हा जर प्रीमियम युजर असेल तर इथे आपण ओके, तेजस्विनी, प्लीज डोंट ड्रॉ एनिथिंग ऑन माय स्क्रीन. ओके, सो इथे we will just say that else, okay, ही सेम प्रिंट करेल and just as a welcome to add free web series, paid plus paid and add free web series. Okay, so now if I just try to run this, you will see that it will say welcome to paid and add free web series. Okay, so yes, ads तुम्ही असं पण घेऊ शकता because that is not actually the paid is ads plus web series. Okay, so if I run this, you will see that it says welcome to paid and add free web series. So this is called as nested if else. काय म्हणतात याला? Nested if else. Okay, सावकाश. त्यानंतर this is called as a chain if else. Okay, and this is your normal if else. ओके, सो आता पायथन मध्ये बेसिकली स्विच कन्सेप्ट नसतो. ओके, त्याला अल्टरनेटिव्ह आहे मॅच केस, मॅच बॉक्स नाही, मॅच अँड केस. ओके, तर तो कन्सेप्ट आपण उद्या बघणार आहे. ओके, येस. सो नाव इफ यू हॅव एनी क्वेश्चन टिल हिअर यू कॅन आस्क. हे इफेल समजले प्रत्येकाला? येस, ऑनलाईन मेंबर्स सर्वांना समजलंय का? येस, चला प्रत्येकाने असाइनमेंटचे क्वेश्चन्स लिहून घ्या जे तुम्हाला सॉल्व्ह करायचे. येस, ऑनलाईन मेंबर्स माझा आवाज येतोय ना? प्रत्येकाला समजलेलं आहे जे मी आता सांगितलं ते? आजचं लेक्चर समजलंय का? येस, ऑनलाईन पार्टिसिपेंट्स सेशन एक्झिट करू नका, अजून अटेंडन्स राहिलेली आहे. आणि आज अटेंडन्स मागच्या 3 दिवसाची कॉलेजला सबमिट होणार आहे. येस, लेक्चर समजलंय का आजचं ऑनलाईन मेंबर्स? यस सर. ओके, Yes, sir. येस. चला पहिला क्वेश्चन घ्या. तर तुम्हाला असाइनमेंट मध्ये थेरोटिकल प्लस प्रॅक्टिकल क्वेश्चन असतील. व्हॉट इज व्हेरिएबल्स इन पायथन? What is in variables? किंवा what are variables in Python? Sorry, what are variables in Python? And provide their data types. Difference between integer and float. Difference between integer and float. Why Python is popular for AI, ML and data science? Why Python is popular for AI, ML and data science? Yes, तुमची पहिली असाइनमेंट. पहिली असाइनमेंट जी आहे, ओके, पहिली असाइनमेंट आहे क्रिएट अ व्हेरिएबल. हे थेरोटिकल क्वेश्चन्स होते. क्रिएट अ व्हेरिएबल्स नेम, एज, सिटी, कोर्स.
ओके. सो आता तुम्हाला हे जे डिटेल्स हे युजर कडून इनपुट मध्ये घ्यायचे अँड प्रिंट डिटेल्स ऑन स्क्रीन. प्रिंट डिटेल्स ऑन स्क्रीन. हे रेकॉर्डिंग मध्ये पण असणार आहे मी जे आता सांगतोय ते. ओके. सेकंड आहे असाइनमेंट. सेकंड असाइनमेंट जे आहे शॉपिंग बिल जनरेटर. शॉपिंग बिल जनरेटर. शॉपिंग बिल जनरेटर. तर यामध्ये तुम्ही युजर कडून प्रोडक्टचं नाव घ्याल. ओके. त्यानंतर एका प्रोडक्टची प्राइस घ्याल आणि किती क्वांटिटी मध्ये ते घ्याल. जसं प्रोडक्टचं नाव आहे शुगर, क्वांटिटी 5 किलो. ओके. आणि पर किलोचा किंवा पर युनिटचा रेट घ्याल. जसं की सपोज तुम्ही शुगर म्हटले. ओके. शुगर हे झालं प्रोडक्टचं नाव. त्याची क्वांटिटी झाली 5 म्हणजे किलोच. 5 ग्रॅम तर काय तुम्ही साखर घेणार नाही. 5 किलो. आणि तुम्ही रेट पर युनिट विचारा. सपोज त्याने म्हटलं 20. तर काय येईल त्याचं. तर तुम्ही असं लिहा की प्रॉडक्ट नेम शुगर. ओके. अँड युअर प्रोडक्ट प्राइस और अ प्राइस टू पे इज 100 रुपीज. ठीक आहे. तर तुम्ही कोणते कोणते पॅरामीटर घ्याल. प्रोडक्टचं नाव, प्रोडक्टची प्राइस, त्याची क्वांटिटी आणि रेट पर युनिट. काय घ्याल. रेट पर युनिट. ही झाली तुमची दुसरी असाइनमेंट. तिसरी असाइनमेंट. येस, ऑनलाईन मेंबर्स लक्ष देताय का जे मी सांगतोय ते. या असाइनमेंट नोट्सच्या शेवटी राहतील, सो डोंट वरी. ओके. तिसरी असाइनमेंट आहे तुमची एम्प्लॉई सॅलरी एम्प्लॉई सॅलरी जनरेटर. एम्प्लॉई सॅलरी जनरेटर. यात तुम्ही काय कराल. एम्प्लॉईचं नाव घ्याल आणि सॅलरी घ्याल आणि त्याबरोबर बोनस घ्याल. जर बोनस असेल, ओके, तो पर्सेंटेज मध्ये घ्याल. किती पर्सेंट बोनस आहे. सॅलरी 20,000 आहे आणि 10% बोनस आहे. म्हणजे किती बोनस भेटेल त्याला. सॅलरीचे 10% म्हणजे किती. सॅलरी सपोज 20,000 रुपये महिन्याचा. सॅलरी 20,000 रुपये महिना. त्या महिन्याचा बोनस द्यायचा आहे 10%. म्हणजे किती. 2,000 रुपये. बरोबर आहे. व्हेरी गुड. किती आहे. 2,000. मग त्याची फायनल सॅलरी किती येईल. अमाऊंट टू पे 22,000. तर तुम्ही एम्प्लॉईचं नाव घ्याल. ओके. त्यानंतर म्हणजे इनपुट घ्याल ॲज अ एम्प्लॉई नेम. त्यानंतर इनपुटमध्ये घ्याल त्याची मंथली सॅलरी आणि बोनस इन पर्सेंटेज. बोनस इन पर्सेंटेज. ओके. आणि मग तुम्ही त्याची फायनल सॅलरी प्रिंट करा. क्लिअर आहे. आणि प्रिंट कसं करायचं आहे. सपोज एम्प्लॉईज नाव टाकलं दीपक. सॅलरी आहे 10,000 रुपये. बोनस आहे 5%. तर 10,000चे 5% किती. 500 रुपये. बरोबर. मग फायनल अमाऊंट किती राहील त्याची. 10,500. मग असं राहील लाईक से एम्प्लॉय दीपक नीड टू पे दिस मच अमाऊंट ॲज अ सॅलरी. ओके. सो स्टेटमेंट तुम्ही तुमच्या मनाने घ्या, काही प्रॉब्लेम नाही. आणि प्लीज जीपीटी वापरू नका. ओके. जीपीटीचा यूज करू नका. आपलं ब्रेन चालवा. नंतर आपण एआय चालवणार आहे. ओके. आपल्या थ्रू आउट कोडिंग मध्ये. आता तरी एआय वापरू नका. ठीक आहे. समजलंय प्रत्येकाला. काही क्वेश्चन आहे एखाद्या असाइनमेंट मध्ये. नाही. ऑनलाईन मेंबर्स समजलंय. येस, समजलंय का. असाइनमेंट्स कोणते आहे. Yes, sir. येस, असाइनमेंट्स आज तुम्ही कंप्लीट करा. ओके. पेन द्याल मला पेन. ओके. चला अटेंडन्स द्या. SND कॉलेज. ललिता
वैष्णवी गायकवाड, शीतल, पूनम, just a minute. So next, दिव्या, स्नेहा, प्रतिभा, निकिता, वैष्णवी, धनगे. प्रेझेंट सर. ऑनलाईनच आहे का? हो. सो ऑफलाईन नाही ना तुम्ही? नाही. काल प्रेझेंट होते का? हो. तिन्ही दिवसाच्या प्रेझेंट लावली आज. कीर्ती, कीर्ती, कीर्ती गाडे, SND कॉलेज. तेजस्विनी, तेजस्विनी प्रेझेंट आहे का? सर प्रेझेंट आहे. Yes. हो. सोनवणे गायत्री, सोनवणे गायत्री, सोनवणे गायत्री प्रेझेंट आहे का? संजीवनी मेंबर्स, शाह साईश, साईश, धनश्री, भक्ती, सिद्धी, साक्षी, कार्तिकी, MIT येवला ऑफलाईन मध्ये एकच आहे, तो प्रेझेंट आहे. ठीक आहे. ऑनलाईन मेंबर्स, सायली प्रेझेंट सर. बोडके, प्रेझेंट. ओके. गरुड अपेक्षा, प्रेझेंट सर. ओके. दीपाली, दीपाली बोडके, MIT येवला. दीपाली बोडके आहे का? स्वरूपा, स्वरूपा प्रेझेंट आहे का? ऑनलाईन स्वरूपा, ओके. ओमकार नागपुरे, प्रेझेंट सर. काजल, आडनाव काय? श्रुतिका, श्रुतिका प्रेझेंट आहे का? MIT रोटेगाव, श्रुतिका, ओके. निताली, पायल, पायल त्रिभुवन, प्रेझेंट. त्यानंतर ऑनलाईन मध्ये अशना इरफान, प्रेझेंट सर. प्रेझेंट सर. रुपाली गायकवाड, MIT रोटेगाव, रुपाली गायकवाड, ओके. प्राची पुणे, MIT रोटेगाव, प्राजक्ता मत्सागर, प्राजक्ता मत्सागर प्रेझेंट आहे का? प्रेझेंट सर. सर. येस येस. प्रतिमा महाले, प्रेझेंट. आज तुमची अटेंडन्स सेंड होणार आहे बरं का. साक्षी पोपलघाट, साक्षी पोपलघाट, प्रेझेंट सर. ओके. कोणी आहे ज्याची अटेंडन्स लागले नाही गेली? सर माझी काय नाव मॅडम तुमचं? स्वरूपा पिशे. हा, स्वरूपा पिशे. काय म्हटलं नाव? स्वरूपा पिशे. स्वरूपा, स्वरूपाच ना? हो. कोणतं कॉलेज आहे? MIT कॉलेज येवला.
हा, स्वरूपा पेटे. ठीक आहे. अजून कोणी ज्याची अटेंडन्स नाही लागलेली? सर येस, कोण आहे? आशना म्हणे हा, येस, लावलेली अटेंडन्स लावली. अटेंडन्स झाली तुमची. अजून कोणी आहे ज्याची अटेंडन्स नाहीये? आज अटेंडन्स सबमिट होतील कॉलेजला. ओके, गुड. फाईन. सो हिअर आय विल स्टॉप द सेशन फॉर टुडे. आणि उद्या आपलं जे टॉपिक आहे त्याच्या आधी असाइनमेंट कम्प्लीट करा. ओके, सो आता उद्या आपण काय काय डिस्कस करणार आहे? स्विच, त्यानंतर लूप्स, and then we are going to see something very interesting, my favorite, strings. ओके, खूप पॉप्युलर आणि खूप चांगले फंक्शनॅलिटीचे स्ट्रिंगच्या पायथन मध्ये. तर आपण ज्या कोर आहेत त्या आधी स्टार्टिंगला घेणार, नंतर मग आपण ऍडव्हान्स वरती वर्कआउट करणार आहे. आजचं लेक्चर आणि कालचं जे लेक्चर याचे रेकॉर्डिंग तुम्हाला शेअर होतील LMS मध्ये. LMS चे डिटेल्स आज मिळतील. बाय डिफॉल्ट जर तुम्हाला ग्रुपवरती आम्ही तसं मेन्शन करू, तुमचा ईमेल ID आणि तुम्ही मोबाईल नंबर दिलेला आहे का रजिस्ट्रेशनच्या वेळेस? दिलेला आहे ना? तर रजिस्ट्रेशनच्या वेळेस जो ईमेल ID आणि मोबाईल नंबर दिलाय त्याने तुमचं लॉग इन होईल. नंतर तुम्ही पासवर्ड चेंज करू शकताय. ओके, इनिशियली काही प्रॉब्लेम नाही. ही असाइनमेंट तिथे क्रिएटेड असेल, तुम्हाला असाइनमेंट अपलोड करायची. अटेंडन्स ही जी आहे ही तुमच्या पॅरेंट्सला आणि त्याचबरोबर स्टाफला आज सबमिट करण्यात येईल. त्याच्यामुळे जर तुमचा कोणी फ्रेंड याच्यामध्ये नसेल तर त्यांना लेक्चर जॉईन करायला लावा. ओके, स्पेशली रोटेगाव हे जे मेंबर्स त्यातले काही मेंबर नाही. ओके, येवल्याचे पण काही मेंबर नाही. दीपाली कोणाच्या ओळखीचं आहे का? दीपाली येवला तो जॉईन करणार आहे का इथे? बघून राहिले म्हणजे हा काय बघायचा प्रोग्राम आहे का? आज बघू, नंतर बघू, वर्ष नाही. तुम्हाला रजिस्टर्ड केले, तुम्ही पैसे भरलेले, त्यांना म्हणा की जॉईन करा. ओके, त्यानंतर रुपाली गायकवाड रोटेगाव तुमच्या ओळखीचे आहे का? ज्यांच्या ओळखीचे असेल त्यांना अटेंड करायला लावा. प्राची पुणे नाही. सर ठीक, हाँ यस सर मैम. हाँ सर है वो मीटिंग ज्वाइन की थी उसने प्रेजेंट ही नहीं लगी. अच्छा, ओके, ठीक आहे. ओके, थँक्यू सो मच. तर यामध्ये आणि श्रुतिका MIT रोटेगाव. ओके, श्रुतिका आणि रुपाली त्यांना मेसेज द्या की सेशन जॉईन करा, कारण मी आज रिपोर्ट पाठवणार आहे. हा रिपोर्ट तुमच्या मेंटरला जाईल आणि HOD ला सबमिट होणार आहे. त्यामुळे जे मेंबर नाहीये मी रिक्वेस्ट करेल, अटेंडन्स बऱ्यापैकी फुल आहे, इट्स व्हेरी गुड. पुढे पण अशी जावी, पण जे आलेले नाही त्यांना मेसेज करा. ठीक आहे. हाँ प्राची होगा तेरा. हाँ, हो गया. ठीक आहे, नो प्रॉब्लेम मॅम. सर रुपाली गायकवाडीची पण लावायची प्रेझेंटी. नाही, प्रेझेंटीसाठी उमेदवार उपस्थित असणे आवश्यक आहे मॅम. सर त्याचं माईक चालू होत नाही, त्यामुळे ती बोलली की सरांना सांगा. अच्छा, ठीक आहे. हम्म. आता मी लावून देतो, तुमच्यावर विश्वास ठेवतोय. उद्या विश्वास ठेवणार नाही, दुसरा माईक अटेंड करायला हवा त्यांना. ठीक आहे, ऑनलाईन मेंबरची हीच गंमत असते. ठीक आहे, बाकी त्यांना सांगा की अटेंड करायला. त्यानंतर SND मध्ये SND चे जे स्टुडंट आहे कीर्ती गाडे, कोण आहे तुमच्या ओळखीचं आहे का? SND. ओके, सोनवणे गायत्री ओळखीचं आहे का? कसे बोललाय रे तुम्ही? मी SKN सिंहगडमध्ये होतो. मला सिंहगड कॉलेजचे मेन सिंहगडचे कॉम्प्युटरचे मुलं मुली माहित होते. तुम्हाला तुमच्या क्लास मधले मुलं मुली माहित नाही, दुसऱ्या डिव्हिजन मधले सो माहित नाही. ओके, नो वरीज. सो गाईज, थँक्यू सो मच. लेट्स यू द नेक्स्ट लेक्चर. ओके, हा रेकॉर्डिंग मध्ये हे पण पार्ट येणार आहे. ठीक आहे. थँक्यू.